आर एम रेम्बो, लिटिल स्टार आर एम रेम्बो या संघाने मात्र एका कमालीच्या जोशाने मात्र पुनरागमन केलंय आणि जॉर्ज संघाने देखील आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवलाय. रॉयल चेंबूर सारख्या संघाला पराभूत केलं आणि तदनंतर 2 मॅच नावावर करत हा संघ देखील पुढील फेरीमध्ये पुनरागमन करतोय. दोस्ती चषक 2024 तब्बल 1,00,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक, वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मॅचला सुरुवात होतीये. पहिलं षटक मंदार, पहिलाच बॉल रिव्हर्स खेळला गेलाय. राहुल सुरवाडे आता मात्र राहुल फॉर्मात आलाय. पहिल्या मॅचचा विचार केला राहुल काहीसा विचलित होता, परंतु मागची मॅच आणि आताची मॅच या मॅच मध्ये मात्र राहुल मात्र आपली पकड निर्माण करतो. एक वैयक्तिक आणि संघाला दिलासाजनक कामगिरी करताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मॅच, क्वार्टर फायनलची पहिली मॅच, पहिली क्वार्टर फायनल. रिवर्स खेळले होते, आता स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. मंदारने देखील कमबॅक केलंय. जिसकी गोलंदाजी है धारदार, नाम है उसका मंदार. खोलवा टप्प्याचा मारा, रनआउटची फेकी केली आहे करणने मात्र फेकी केली होती. एक जवळपास 30-32 या धावा मात्र आता मात्र क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये नक्कीच फाइटिंग स्कोर राहू शकतो. आजच्या दिवसात 50-40 अशा काही धावा झाल्यात, परंतु क्वार्टर फायनल फायनलच्या मॅचेस कमी धावांवरती देखील रंगतात. खोलवा टप्प्याचा बॉल मंदार कलेक्ट करतोय, फेकी केली गेलीये. 1 रन पूर्ण केलाय सलामीवीर राहुल आणि सलामीवीर विकास. या क्षणाला मात्र सुनील विश्वकर्मा या बॅटरला मात्र कुठेतरी संघाने मात्र विचारात घेत असता मागे थांबवलंय. काहीसा हा संघाचा देखील एक स्ट्रॅटर्जीचा भाग असू शकतो. प्रत्येक गोलंदाजाला कोणत्या तरी माध्यमातून प्रत्युत्तर देण्यासाठी बॅटर कोणत्या स्थानावर आणायचा ही एक स्ट्रॅटर्जी असते. रिव्हर्स स्वीप खेळलेत, हर्षल फेकी करतोय, सिंगल रन मिळेल. शेवटचा बॉल 7 रन झालेत. 4 षटकांचे सामने आज दिवसभरात आपण पाहतोय. 4 फ्रेश बॉलर प्रत्येक संघाने आपले 4 नौखे गोलंदाज घेऊनच या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आपला परिपूर्ण संघ घेऊनच आज 100% देण्याचा प्रयत्न केलाय. अनेकांचे प्रयत्न हुकलेत, अनेकांचे प्रयत्न यशस्वी पटलावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला विजयाच्या माध्यमातून विजयाची फायनल आपल्या नावावरती करायचंय. काल स्टेशन वाईजचा एक संघ विक्रोळीचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. आज व्यावसायिक गटातून कोणता तरी एक संघ दाखल होणार. त्यासाठी हे 2 दिवसांचं आयोजन आपण आनंद घेतोय. दोस्ती चषक साई गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल. चेक केलाय मंदारने. स्टेप आउट केलाय. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल.
बराच वेग होता, दिशाहीन गोलंदाजी होते. पुन्हा टॅप केला, रनआउट मिळतोय काय? समित होते, समितने फेकी केली रिव्हर्स, परंतु एक रन मात्र पूर्ण होत. षटकाच्या अखेरीस संघाचा धावफलक 9 या अंकावरती पाहायला मिळतंय. पहिलं षटक मार्गस्थ झालंय, 9 धावा खर्च केल्यात, नो लॉस. जोडी मात्र खेळपट्टीवरती जॉर्ज 11 संघाची पाहायला मिळते. एकंदरीत 30हून अधिक धावा जॉर्ज संघाच्या माध्यमातून नक्कीच जोडण्याचा प्रयत्न असेल. त्या धावा जर पूर्ण केल्या तर एक फाईट या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 30-32 धावा या मॅचमधील खऱ्या अर्थाने विजयी धावा मात्र म्हणता येतील, कारण सेमीफायनल, क्वार्टर फायनल आणि फायनलच्या मॅचेस कमी धावांमध्येच अतिशय रंगतदार मॅच होताना पाहायला मिळालेत. कारण एक मॅचचा प्रवास ज्यावेळेस प्रत्येक संघ पुढे नेत असतो त्यावेळेस काहीसा अनुभव, काहीसा आत्मविश्वास सोबत घेऊनच त्या मॅचमधील चुका मात्र सुधारत त्या मॅचमधील प्रवास पुढे नेत असतो. त्या कारणाने दोन्ही संघांनी मात्र तशी आता तत्परता दर्शवत ही मॅच जवळपास पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. समित नेक्स्ट ओव्हर. बॅटने कडा घेतली, सिंगल रन मात्र जोडला जातोय. स्वीप खेळायचा होता, कनेक्ट झाला नाही नीट, परंतु एक सिंगल रन नक्कीच मिळेल. वाईट बॉल एक्स्ट्रा मिळतोय. एक्स्ट्रा रन टाळावे लागतील. महत्वाच्या मॅच आहेत, इथून पुढे कोणताही लीग फॉर्मॅट नाहीये, इथून पुढे कोणताही चान्स नाहीये, इथून पुढे कोणताही एक्सक्यूज नाहीये. सन्मान सन्मान पॉइंटला दिशा. राहुलची बॅट चालणं खूप महत्वाचं होतं जॉर्ज संघासाठी. ती राहुलची बॅट आता मात्र उत्तर देऊ लागली, प्रत्युत्तर देऊ लागली. राहुल मात्र आपल्या क्रिकेटच्या शैलीमध्ये मात्र कुठेतरी धावांची जुळवाजुळव करताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती काय निर्णय होतोय? येस, हा बॉल मात्र काउंट होईल, रन कोणत्याही स्वरूपात मिळणार नाहीये. रिवर्स खेळले तर टिकलर रन मिळेल. सलामीची जोडी. सर्वांना विनंती आहे, समोर बसलेले काही मान्यवरांची उपस्थिती होणार आहे, त्या कारणाने समोर बसलेल्या सर्वांना आता रिक्वेस्ट आहे, आपण व्यासपीठ सोडायचं आहे. व्यासपीठवरील क्या बात आहे, दांडी 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 गोल, सलामीचा विकास. सलामीचा पहिला झटका. सलामीवीर विकास बोल्टआउट स्वरूपात समितच्या गोलंदाजी मार्कवरती माघारी जातोय. ही सलामीची जोडी उद्ध्वस्त करणं अतिशय महत्त्वाचं होतं. या जोडीने आणखी काही काळ प्रवास जर पुढे नेला असता तर संघाला धोक्याची घंटा मात्र वाजून दिली असती. RM रेम्बो सारख्या संघाला मात्र कुठेतरी मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं असतं. सुनील विश्वकर्मा न्यू बॅटर. संयम राखलाय, सिंगल रन. 2 षटकांचा खेळ झाला. एकंदरीत रनांचं गणित आहे 14 या अंकावरती. जवळपास समितची ही गोलंदाजी विचारात घेण्यासारखी आहे. महत्वाचा विकेट त्यांनी मार्गी लावला आणि तदनंतर केवळ 5 धावा खर्च केलेत.
चांगली गोलंदाजी आखली आहे. चला इनिंग मध्ये टॉस होईल. ओमकार मल्हाड आणि अधिरा सत्यविनायक कामोटे आपला टॉस केला जाणार आहे. दोन षटकांचा खेळ आणि अखेरीसची धावसंख्या 14. उर्वरित 12 चेंडू इनिंग मागील. तदनंतरचा तिसरा गोलंदाज आशिष. पहिलाच बॉल भेदक मारा यॉर्कर बॉल. थोडस या बॉल मधील वेग पाहता थोडंसं स्लोवन पिचिंग केला, परंतु एक यॉर्कर प्रॉपर बॉल मात्र पिचिंग केला होता आशिषने. ही रन 22 मध्ये पूर्ण केली गेली आहे. बॅटचा आणि बॉलचा कनेक्ट झालेला नाहीये. सिंगल रन पुढे होते. पॉइंटला दिशा दिली आहे. रनआउटची संधी होती. करणकडे बॉल आला होता. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील बॉल उचलता आला नाहीये. ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये फेकी करत असता नॉन स्ट्राईक एंडला राहुलची विकेट पाहता रनआउट स्वरूपात थांबवता आलं असता. महत्वाचं आहे राहुल, महत्वाचं आहे सुनील, दोन्ही विकेट महत्वाचे आहेत. जशी बॅटिंग स्ट्राईक चेंज होते तसं फिल्डिंग फॅक्टर देखील चेंज केला जातोय, परिवर्तन केला जातोय. कारण उजव्या आणि डावकुऱ्या शैलीचं माध्यम खेळपट्टीवरती आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती बॉल, रनआउटची संधी आणि आणि प्रज्ञेश शिंदे ह्या महत्वाच्या विकेटसाठी प्रज्ञेशने मात्र स्वतःला झोकून दिलंय. वयाचा विचार न करता एक्सपिरियन्स मात्र राहुल होतोय. राहुलला स्वतःला देखील मान्य नसेल मी रनआउट झालोय, कारण रनआउट स्वरूपात माघारी जाणं कोणत्याच खेळाडूला स्वीकारता येत नाही. कारण अधिक काळ आणखी प्रवास करू शकलो असतो. ही प्रत्येक खेळाडूच्या रनआउट होणाऱ्या खेळाडूच्या मनामध्ये शेवटपर्यंत ती मात्र फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल स्वीप केलेत. रोहितकडनं मिस झालाय. चौकाराची दिशा मात्र गाठली जाते. आकाशच्या माध्यमातून जॉर्ज 11 संघासाठी आणखी या 4 धावा प्रगतीपथावर पुढे नेण्यास कार्यशील राहिलेला हा बॅटर. 20 धावा. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन. 21 धावा. शेवटचा बॉल षटकातील. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी. षटकातील हा शेवटचा बॉल. पुन्हा पॉइंटला दिशा दिली आहे. स्ट्राईक स्वतःकडे. सुनील 22 धावा. 18 बॉल आणि 22 रन पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच, पहिली क्वार्टर फायनल मॅच. या मॅच मधून पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणारा संघ या 2 संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक तीन ओव्हर 22 रन झाले. तर इनिंग
नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टननी व्यासपीठावरती यायचं आहे. ओमकार मल्हाड कॅप्टन आणि अधीर सत्यविनायक कामोटे कॅप्टन उपस्थित राहायचं आहे. शेवटची ओव्हर एकंदरीत 6 बॉल आणि 10 रन हे कॅल्क्युलेशन या दोन्ही बॅटरच्या डोक्यामध्ये नक्कीच चाललं असेल. कारण धावसंख्या येऊन पोचेल 22 झाल्यात, येऊन पोचेल 32 पर्यंत, म्हणजे 33 धावांचा विचार केला तर काहीच डिफिकल्ट परिस्थिती होऊ शकते चेस करत असता. त्या कारणाने 6 बॉल आणि 10 हा विचार दोन्ही खेळाडूंच्या मनात असेल. यावेळेला अटॅक करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी फेकी गेली पंचांकडे अपील. पंचांकडे अपील केली असता पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पहिला रिव्ह्यू कोणाचा होता विचार ना. मग पहिला रिव्ह्यू कोणाचा होता विचार ना. 2 वेळा रिव्ह्यू थोडी घेऊ शकतो. त्या लोकांचाच आहे. आम्हाला एवढा काय सगळ्याला रिव्ह्यू घेतो. अरे पहिले रनआउट घेतला, आता पायाचा घेतला, नंतर दुसरा घेतला. पहिला रिव्ह्यू झाला, आता नंतर परत घेतला. सांगितलं ना डिसिजन. चला डिसिजन होतोय. RM रेम्बो संघाने रिव्ह्यू घेतला होता, तो रिव्ह्यू मात्र त्यांचा अनसक्सेस होताना पाहायला मिळतोय. नो बॉल आणि नॉट आउट डिसिजन मात्र या क्षणाला पाहायला मिळेल. 2 रन मिळतील. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन. आकाशकडनं एक चौकार पाहायला मिळाला. उर्वरित 5 बॉल अजूनही शिल्लक. इनिंग मध्ये टॉस होणार आहे. ओमकार मल्हाड आणि अधीर सत्यविनायक कामोटे कॅप्टन उपस्थित राहायचंय. स्टेप आउट केलाय ऑफ ड्राईव्हला, सिंगल रन पूर्ण होतोय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. जवळपास सिंगल रन जरी सोडले तरी 30 धावा होतील आणि 31-32 धावांपर्यंत समीकरण दिलं जाऊ शकतं. कव्हर्सला सिंगल रन पुन्हा पूर्ण केलाय. 27 धावा झाल्यात. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी. सुनील विश्वकर्मा बराच काळ प्रयत्न करतायत, त्यांच्या प्रयत्नानं तितकं काही चौकारांचं स्वरूप मिळत नाहीये. ह्या येणाऱ्या 3 बॉलमध्ये सुनील विश्वकर्मा, संघाकडनं अपेक्षा सुनीलची आहेच, पण सुनील देखील ती संघाची अपेक्षा चौकाराने पूर्ण करतो का?
व्हाईट बॉल डाव्या यष्टीच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. नीट बॉल मात्र कनेक्ट झाला नाहीये. सिंगल रन मिळेल. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी. क्या बात आहे, अगदी लाजवाब करारा. धावा झालेत. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फेकी केली गेली स्ट्राईकला. अरे बाबा बॉलिंग आहे बॅटिंग. चला, शेवटच्या बॉलवरती एकच सिंगल रन दिला जाणार आहे. घेतलेला रिव्ह्यू मात्र अनसक्सेस होतोय. बॅटर टीमने घेतलेला रिव्ह्यू मात्र फेल्स ठरतोय. सिंगल रन मिळेल. एकंदरीत 4 ओव्हर आणि धावा जुळवल्यात. 34 रन झालेत आणि 35 धावांचं लक्ष असणार आहे. तर विनंती असेल ओमकार मल्हाड कॅप्टन आणि आदिरा सत्यविनायक कॅप्टन, टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. ओमकार मलाड कर्णधार, अधिरा सत्यविनायक कामोटे नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय बाबूराव डोंगरे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दोस्ती चषक 2024 मधील आजच्या दिवसातील खुला ऑफमधील क्वार्टर फायनलचा दुसरा सामना या ठिकाणी होणार आहे. एक सेकंड. साई गणेश मित्र मंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 मधील ओपन अप मधील आजच्या दिवसातील दुसरी क्वार्टर फायनलची मॅच कोण बोलतोय?
तर या ठिकाणी अधिरा सत्यविनायक कामोटे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर फक्त काय स्ट्रॅटर्जी असेल, कारण तुम्ही कमबॅक करून आता या ठिकाणी आलात आणि ओमकार मालाड देखील संघ एक चांगला परफॉर्मन्स देतोय, तर काय सांगशील? मॅच तर क्रुशल आहे खूप. तर आम्ही पहिला बॉलिंग करू, जेवढं म्हणजे आम्हाला म्हणजे रोकायला बघू, आम्ही त्यांना रोकायला बघू. आणि मॅच तर चांगलीच आहे, तर बघू जो चांगला खेळेल तो जिंकेलच. नक्कीच पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तर काय सांगशील, सत्यविनायक कामोटे देखील मोठा संघ आहे, तेथील कमबॅक त्यांचा पाहिला आहे आणि परफॉर्मन्स त्यांनी दिला आहे, तर तो पुढील सामन्यासाठी काय तयारी असेल? नक्कीच आम्ही पण टॉस जितलं असतं तर बॅटिंगच केली असती आणि तेच भेटलं आहे बॅटिंग. तर कमीत कमी 35 धावापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. आमचा बॉलिंग अटॅक तेवढा चांगला आहे, तर नक्कीच 35+ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. चालू असलेला क्वार्टर फायनलचा पहिला सामना जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध लिटिल स्टार रेम्बो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विशाल सर. धन्यवाद. थँक्यू पंकजजी. घेऊन जाऊ तो मैदानाच्या दिशेने एक चांगली रंगतदार मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी. स्ट्राईकला आशिष केनी, नॉन स्ट्राईक एंडला करण. या जोडीला सामोरं जात असताना गोलंदाज किरण. पहिला बॉल सन्मान दिलाय एकेरी धावेने. धावांचं गणित सुरू करणं महत्वाचं होतं, ती सुरुवात तर करून दिलीये. एका धावेने झालीये सुरुवात. शेवट मात्र किती धावांवरती येऊन पोहोचणारे, किती धावांवरती किती धावा असणारे, ही प्रत्येकाला लागलेली उत्सुकता आहे. प्रेक्षकांची वाढलेली गर्दी पाहता हा मॅचचा आनंद घेत असता हा प्रेक्षक वर्ग आम्हाला सांगून जातोय, ही दोस्ती चषक नक्कीच आपल्याला आवडलेला पाहायला मिळतोय. या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती असलेला हा आनंद या मॅचचं खऱ्या अर्थाने पोचपावती, या क्रीडा स्पर्धेचा आम्हाला पोचपावती देताना पाहायला मिळते. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतोय. त्या उपस्थित यूट्यूब लाईव्हच्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक असे स्वागत आहे. रेलिंगवर जोर देऊ नका. पॅडल स्वीप घेण्याचा प्रयत्न, फेकी करण्याच्या आधी रिव्हर्स स्वीप आणि स्वीप या क्षेत्रामध्ये जो फिल्डिंग फॅक्टर आहे ना, खूप महत्वाचा आणि निर्णायक आहे. एखादा चौकार तिथून सुरुवात करून देतोय मॅचची. क्या बात आहे, काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. आशिष केणी अगदी नो मॅच लँड. पहा स्क्रीनवरती आम्हाला रिप्लेच्या माध्यमातून काय फुटवर्क पाहायला मिळाला, काय टायमिंग पाहायला मिळाला, काय चौकार पाहायला मिळालाय. RM रेम्बो एक जुना संत संघ, ज्यांनी गेली अनेक वर्षे अंडाराम क्रिकेट जगतामध्ये आपलं नाव कोरलं आणि ज्या जॉर्ज संघाने मात्र नेहमीच विजयाचा बोलबाला राखलाय, त्या संघासमोर मात्र एक चांगला धावांचा पाठलाग करतायत. सिंगल डिक्लेअर रन मात्र घोषित केलाय. 35 धावांचा पाठलाग, 35 धावा जुळवायचे आहेत, 35 धावांना पूर्ण करायचंय. रेम्बो संघाने देखील आज एकंदरीत चेस करत असताना मॅच तयार केल्या आहेत, त्यामुळे ही चेसेबल धावसंख्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नात हे दोन बॅट्समन खेळपट्टीवर. पुन्हा अनिकेतच्या हातामध्ये बॉल आला होता, फेकी केली होती, सिंगल रन पूर्ण होते तोपर्यंत. आणि या वेळेला फटका फसतोय. शेवटचा बॉल होता, शेवटचा
सिंगल रन जरी जुळवला असता तरी 9 रन षटकामध्ये पाहायला मिळाले असते. 8 रन झालेत. सागर नवीन बॅटर. एका षटका अखेरीस 8 धावा धावफलकावर. उर्वरित अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. आशिषला खेळपट्टीवरती टिकून राहावं लागणार आहे. आशिषला बराच काळ प्रवास करावा लागणार आहे. ज्या आत्मविश्वासाने, ज्या आक्रमकतेने आशिष बॅटिंग मार्कवरती सेट झालाय, सकाळपासून जी भूमिका बजावतोय, त्या आशिषने मात्र ही महत्वाची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच जॉर सारख्या बलाढ्य संघासमोर अजून काही काळ मात्र खेळपट्टीवरती सातत्य खूप महत्वाचं राहणार आहे. आणि जॉर्ज संघाचा विचार करता गोलंदाजांची त्यांची जी भरभक्कम बाजू पाहता, ऋत्विक गोर्डे सारखा गोलंदाज, राहुल सुरवाडे सारखा गोलंदाज, किरण सारखा गोलंदाज, असे अनेक गोलंदाज, राज तेगी सारखे गोलंदाज ज्यांनी रॉयल संघाला देखील कमी धावांपर्यंत, कमी धावांच्या लक्ष्यामध्ये देखील आटोक्यात आणलं. त्या कारणाने त्या संघासमोर गोलंदाजी करत धावांचं गणित पुढे नेणं तसं काही सोपं दिसत नाहीये. नेक्स्ट ओव्हर ऋत्विक. काहीसा विचलित झाला होता खेळाडू सुनील विश्वकर्मा, परंतु सावरती बाजू लक्षात घेता रोहन देखील त्याला कव्हर करायला पाठीमागे उभा होता, परंतु सुनीलनेच आपल्या बॉडी लँग्वेजने हा बॉल थांबवला, पूर्ण झोकून दिला. हा एक बॉल महत्वाचा, हा एक रन महत्वाचा, हा एक क्षण महत्वाचा आहे. ही क्रीडा स्पर्धा महत्वाची आहे. या क्रीडा स्पर्धेमधील विजय महत्वाचा आहे. हे आयोजन महत्वाचं आहे. प्रत्येकाला या चषकावरती आपलं नाव कोरायचं आहे. दोस्ती चषक तिसरं पर्व हे प्रत्येकालाच अविस्मरणीय करायचंय. त्यासाठीची ही झुंज, त्यासाठीचं हे आयोजन, त्यासाठीचं हे थरारक क्रिकेटचं आयोजन गेली 2 दिवस आपल्याला अनुभवायला मिळतंय. यावेळेला कव्हर्सला छकुला होते. विकासकडे बॉल गेला, फेकी केली स्ट्राईकला, रन पूर्ण होतीये. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढू लागली आहे. आज प्रेक्षक वर्ग देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या या महापौर मैदानामध्ये, महापौर क्रीडांगणामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जसजशी क्वार्टर फायनलच्या मॅचेस जवळ येत आहेत, सेमीफायनलच्या मॅचेस जवळ येत आहेत, फायनलच्या मॅचेस जवळ येत आहेत, प्रेक्षक मात्र कुठेतरी स्वतः मात्र ही मॅच लाईव्ह आनंद घेण्यासाठी दाखल होतोय. क्या बात आहे, लाजवाब लाजवाब. दोघांचंही मॅच प्रत्येक जण मात्र बारकाईने लक्ष वेधून मात्र पाहतोय. रनांचं गणित आहे. 15 रन झाले तर 2 बॉल आणि 15 रन. अतिशय महत्वाच्या क्षणावरती येऊन पोहोचली आहे मॅच. कॅल्क्युलेटिव्ह, अगदी आक्रमकता, कधी आक्रमकता कधी संयम, ही भूमिका आशिष मात्र या क्षणाला या खेळपट्टीवरती गाजवताना पाहायला मिळतोय. RM रेम्बो या नावाची चर्चा ही मॅच जर जिंकली तर नक्कीच प्रत्येक संघाच्या मनामध्ये धडकी भरणारी असेल. ओहो, क्या बात आहे, कडक करारा. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता, पूर्णतः टायमिंगचा वापर घेतला होता, पूर्णतः प्रॉपर बॉलवरती मात्र जाऊन स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल थांबवलाय, परंतु अगदी आत्मविश्वासी फटका पाहायला मिळाला. आशिष म्हणजे म्हटल्याप्रमाणे आशिषचं सातत्य, आशिषला खेळपट्टीवरती टिकून राहणं RM रेम्बोसह वडासाठी किती महत्वाचं आहे.
आणखी एक फुलटॉस बॉल सागरकडनं मिस झालाय. सिंगल रन निश्चितच मिळतोय. चार बॉल आणि 17 रन. उर्वरित 2 बॉल षटकामागेले शिल्लक राहत आहेत. आणि आणि ही गरज नव्हती. ती गरज हॅलो बॉक्स आउट आशिषची माघारी जातो आणि तदनंतरचा डावखुऱ्या शैलीचा बाबू खेळपट्टीवरती आगमन करतोय. शेवटचा बॉल 1 to go. अजूनही अर्धा धावांचा पल्ला गाठलाय. अजून अर्धा धावांचा पल्ला गाठायचा आहे. एका मागोमाग एक बॉक्स आउट तर एक कॅच आउट स्वरूपात माघारी. सलग 2 विकेट. दोन षटकांचा खेळ झालाय. 17 धावा पट्टीवरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 12 बॉल आणि 18 रनांची अजूनही गरज आहे. नवीन बॅटर प्रज्ञेश शिंदे कॅप्टन. शॉर्ट वन टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक बॅक टू पॅव्हेलियन. सागर
करण बाद झाले. करण नंतर आशिष माघारी गेले. आशिषच्या मागोमाग बाबू माघारी गेले. सागर माघारी आला आणि आता मात्र मंदार आगमन करतोय. पॉइंटला दिशा दिली. रनआउटची संधी आणि मंदारला देखील रनआउट स्वरूपात पाठी न्यावे लागते. चला यानंतर सेकंड क्वार्टर फायनलची मॅच, दुसरी क्वार्टर फायनल, चांगली बिग फाईट पाहायला मिळणार आहे. ओहो क्या बात आहे. रोहन छिले काय बॉल थांबवलाय, काय फिल्डिंग फॅक्टर पाहायला मिळालाय. मागील काही बॉलचा विचार करता 5 बॉलमध्ये आतापर्यंत एकच रन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल, म्हणजे जवळपास 6 बॉल एकच रन मात्र कुठेतरी पाहायला मिळतोय. जो रेम्बो संघ कुठेतरी या मॅच मधील विजयाच्या वाटचालीकडे प्रवास करत असता. पॅडल स्वीप, सिंगल रन. शेवटचा बॉल येतोय डॉट. राहुलची ही ओव्हर देखील निर्णायक ठरताना पाहायला मिळते. क्या बात आहे. अगदी या षटका मागे केवळ केवळ 2च रन खर्च केले तर राहुलने आणि विकेट देखील मिळवलेत. लास्ट ओव्हर. आता मात्र गरज आहे 6 बॉलमध्ये. अजूनही 6 बॉल आणि 16 रनांची आवश्यकता आहे. जवळपास या ओव्हरला सिंगल रन जरी आले असते तरी 6 बॉल 10 अशी मॅच पाहायला मिळाली असती, जी मॅच तयार करता आली असती. अजूनही मॅच तयार केली जाऊ शकते, परंतु बरीच कठीण परिस्थिती आहे. अटॅक, प्रहार, आक्रमकता दर्शवावी लागेल. चौकारच तुम्हाला जोडावे लागतील. 6 बॉल आणि 16 रनांची गरज. राज शेवटची ओव्हर घेऊन पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये कोण संघ जाणार ही ओव्हर नंतर मात्र ते चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल रन. चांगला पिचिंग केला गेला. डॉट बॉल. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी. ओहो कमालीचा स्ट्रोक, कमालीचा बॉल पकडलाय, परंतु ती झेल आहे का? येस डेफिनेटली. काय कॅच पकडलाय. हर्षल
यॉर्कर बॉल, सिंगल रन मिळेल. विजयाची औपचारिकता शिल्लक राहते. जवळपास जॉर्ज 11 संघ, पहिला संघ जो सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणारा संघ म्हणून आज व्यावसायिक गटातून कामगिरी करताना पाहायला मिळेल. पॅडल स्वीप खेळले तर चौकार येतोय रोहित कडून. त्या चौकाराने आता मात्र काही गणित हलत नाहीये. आता मात्र समीकरण बदलत नाहीयेत. वैयक्तिक त्याच्या वाट्याला आणि या मॅच वरती विजयाचा शिक्कामोर्तब केलाय जॉर्ज 11 कल्याण संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलेला संघ म्हणून आज व्यावसायिक गटातून आपली कामगिरी मात्र अविस्मरणीय असेल आणि यशस्वी असेल. अभिनंदन. चला हस्तांदोलन करूनच मैदानातून आपण बाहेर रवाना व्हायचंय. चालू मॅच दरम्यानचा मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार ज्याने आज कमबॅक केलाय आपल्या संघासाठी आणि तदनंतर त्याचं नामांकन केलं जाईल, ज्याच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य पाहायला मिळालंय असा जॉर्ज 11 संघाचा राहुल सुरवाडे याला मात्र कुठेतरी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. वैयक्तिक 9 या अंकावरती त्याने आपली फलंदाजीचा परफॉर्मन्स दाखवला. राहुल वर यायचंय. गोलंदाजी केली, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत परफॉर्मन्स पाहायला मिळालाय राहुल. थँक्यू राहुल. 1-2 मिनिटं यायचंय. राहुल लाजतोय. राहुलच्या चेहऱ्यावरतीच त्याचं उत्तर असतं जे आपल्याला सांगून जातं. तर वळणार आहोत आपण नेक्स्ट क्वार्टर फायनल मॅचकडे. अधीरा सत्यविनायक कामोटे आणि ओमकार मालाड अशी आणखी